प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॉइस बघणार आहोत, म्हणजे प्रयोग. व्याकरणामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. याला शिकणं, याला समजून घेणं, ज्याला व्हॉइस चेंज करता येतं त्याला ही भाषा अवघड जात नाही. आणि आपण इंग्रजी भाषेतून व्हॉइस चेंज करायला शिकलो तर मराठी भाषेतून तसेच हिंदी भाषेतून पण आपल्याला व्याकरण सोपं जातं. तर एक भाषा जेव्हा आपण शिकत असतो तर तिचं व्याकरण दुसरी भाषा शिकण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत करत असतं. आज आपण कंटिन्युअस टेन्सबद्दल बोलणार आहोत. तर कंटिन्युअस टेन्समध्ये कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट या दोनच टेन्सचं व्हॉइस चेंज होतं. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं व्हॉइस चेंज होत नाही. आता व्हॉइसचा अर्थ होतो आवाज, पण या ठिकाणी व्हॉइसचा अर्थ होतो प्रयोग. म्हणजे हा शब्द एक होमोनिम आहे. स्पेलिंग सेम, उच्चार सेम, पण याचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भानुसार आपण घेऊ शकतो. जसं की चेंज हा शब्द आहे, हा पण एक होमोनिम आहे. कारण की चेंजचा अर्थ जो आहे, चेंजचा अर्थ बदलणे क्रियापद म्हणून आणि सुट्टे पैसे अशा पद्धतीने सेम स्पेलिंग आहे आणि उच्चारण प्रनन्सिएशन पण सेम आहे, परंतु मिनिंग डिफरंट आहे. तर असे अनेक शब्द भाषेमध्ये आहेत आणि ते शिकत असताना आपल्याला खरंच भाषा खूप आवडायला लागते, जेव्हा या सगळ्या छटा जेव्हा व्याकरणाच्या आपल्याला समजतात. तर कंटिन्युअस टेन्सबद्दल बोलायचं झालं तर ऑक्झिलरी वर्ब्स, ज्याला की आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणतो, सहाय्यकारी क्रियापद. प्रत्येक टेन्सला सहाय्यकारी क्रियापद आहे. तर स्पेशली कंटिन्युअस टेन्सचे टू बीचे हेल्पिंग वर्ब्स राहतील ॲम, इज, आर. प्रेझेंट टाईम दाखवण्यासाठी वॉज, वर. पास्ट टाईम दाखवण्यासाठी शाल बी, विल बी. कारण की शाल आणि विल हे फ्युचर टाईम दाखवतील, पण कंटिन्युअसचा फ्युचर हा बी सोबत येणार आहे. याच्यामध्ये ॲक्शन वर्ब किंवा ॲक्शन वर्ड कोणत्या फॉर्ममध्ये राहणार आहे, तर प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्ममध्ये राहणार आहे. त्याला ING हा सफिक्स लागलेला 100% तिथे आपल्याला दिसणार आहे. आपण वाक्याद्वारे हे समजून घेऊया. राज वॉज टॉकिंग फ्रेंच. आता पहिले याचं ग्रामर समजून घेऊ. टॉकिंगमध्ये एल सायलेंट आहे, टॉल्किंग वाचायचं नाही. त्याच्यानंतर फ्रेंचचं F कॅपिटल आलं आहे. सॉरी. तर याच्यामध्ये प्रॉपर नाउन विशेष नाम असल्यामुळे F कॅपिटल आहे. फ्रेंच ही एक भाषा. राज सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब आहे आणि राज सिंग्युलर असल्यामुळे टाईम पास्ट टाईम चालू आहे. पास्ट टाईममध्ये आपण इथे बघू शकता की दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, वॉज आणि वर. तर वॉज सिंग्युलर आणि वर प्लुरलसाठी. तर राज वॉज सिंग्युलरसाठी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार आहे. आणि टॉकिंग फ्रेंच. आता या ठिकाणी आपल्याला टेन्स ओळखायला कोणी सांगितलं तर आपण काय करणार, जर का ING सफिक्स आहे ॲक्शन वर्बला तर आपण म्हणणार कंटिन्युअस फॉर्म आहे वर्बचा आणि टाईम कोणता चालू आहे, पास्ट, म्हणून कंटिन्युअस पास्ट टेन्स. ॲक्शन प्लस टाईम आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. याचा भाषांतर जर करायचं झालं तर कसं करणार, टू टॉक, टॉक्ड, टॉक्ड, टॉकिंग. याच्यामध्ये आपण काय बघतो की बोलणे, बोलले, बोललेले, बोलत. तर ING फॉर्म असेल तर बोलणेचं बोलत होईल. तर आपल्याला ते भाषांतर या ठिकाणी वापरायचं आहे. राज फ्रेंच बोलत आणि होता वॉजचं पास्ट टाईम या ठिकाणी आपल्याला मराठीतून घ्यायचं आहे. मग आपण काय करतो, जेव्हा पॅसिवाईज करतो तेव्हा ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी घेतो, सब्जेक्टला ऑब्जेक्ट बनवून टाकतो. राज जेव्हा ऑब्जेक्टमध्ये जाईल, राज एक नाऊन आहे, फ्रेंच पण एक नाऊन आहे. नाऊन जेव्हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट होतात तेव्हा त्याच्यामध्ये बदल होत नाही, सर्व नामांमध्ये बदल होतात. तर फ्रेंचला आपण सब्जेक्टच्या ठिकाणी घेतलं ॲज इट इज, परंतु राज जेव्हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाईल त्यावेळेस BY बायचा वापर त्या ठिकाणी केलेला असलाच पाहिजे. तर बाय राज या ठिकाणी R कॅपिटल घेतलं आहे कारण की राज हे प्रॉपर नाऊन विशेष नाम आहे. आता टॉकिंगचं जेव्हा आपल्याला पॅसिवाईज करायचं, ॲक्शन व्हर्बचंच पॅसिवाईज बघूया आपण फक्त, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, क्रियापद जे आलेलं आहे ॲक्शन वर्ड त्याचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागणार आहे, टॉक्ड.
टॉकडं वाचायचं नाही, टॉलकडं वाचायचं नाही, टॉक्ड. ठीक आहे. आपण आता या ठिकाणी टॉक्ड घेऊन टाकलंय. आता ही झाली अट पॅसिव्ह वॉइसची. परंतु आपल्याला टेन्स बदलायचा नाही आहे. मग टेन्स जर का बदलायचा नसेल तर आपल्याला टू बीचं हेल्पिंग व्हर्ब बीइंग घ्यावं लागेल. म्हणजे BEING बीइंग काय करत आहे, प्रतिनिधित्व करत आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये कंटिन्युअस ॲक्शनचं. आणि V3 पण या ठिकाणी जो पॅसिव्हचा नियम होता की प्रत्येक ॲक्शन व्हर्बला V3 मध्येच यावं लागेल, तर ते देखील आपण करून टाकलेलं आहे. बीइंगने ओळख कायम ठेवलेली आहे कंटिन्युअस टेन्सची. त्याच्यानंतर फ्रेंच पण सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर आणि पास्ट टाईम, तर टू बीचं हेल्पिंग वर्ब वॉज आहे, आपल्याला माहिती आहे. तर मग या ठिकाणी कशा पद्धतीने व्हॉइस चेंज होत आहे. राज वॉज टॉकिंग फ्रेंच, फ्रेंच वॉज बीइंग टॉक्ड बाय राज. आता या ठिकाणी फ्रेंच हे ऑब्जेक्ट आहे आणि राज सब्जेक्ट आहे. जरी राज हा सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेलेला आहे तरी तो सब्जेक्टच राहत आहे, कारण की करणारा राजच, बोलणारा राजच आहे. परंतु आपण रचना बदललेली वाक्याची, आपल्याला या वाक्याची वेळ म्हणजे टाईम बदलता येत नाही आणि वाक्याचा टेन्स पण बदलता येत नाही. म्हणजे कीपिंग द मीनिंग अँड द टेन्स इंटॅक्ट आपल्याला स्ट्रक्चर बदलावी लागते. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्म करत आहोत आपण वाक्य. अशा पद्धतीने ॲक्टिव्ह व्हॉइसमधून आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जात आहोत. तर बीइंग फ्रेंच वॉज बीइंग टॉक्ड म्हणजे फ्रेंचला बोलण्यात येत होतं, म्हणजे फ्रेंच बोलली जात होती अशा पद्धतीने. म्हणजे फ्रेंच बोलत आहे असं नाही होणार त्याचा अर्थ. म्हणजे ज्या वेळेस बीइंग आणि टॉक्ड म्हणजे बीइंग सोबत एखादं V3 येईल त्यावेळेस त्या वाक्याचा जो काही सुरुवातीचा शब्द राहील तो कधीच करता राहणार नाही, तो कर्मच समजण्यात येणार आहे. जर का बाय राज आपण या ठिकाणी लिहिलं नाही, फ्रेंच वॉज बीइंग टॉक्ड, फ्रेंच बोलण्यात येत होती, तरी वाक्य पूर्ण होईल. परंतु बोलण्यात येत होती हाच अर्थ येईल, तो कधीही कर्त्याची भूमिका पार पाडू शकत नाही फ्रेंच हा शब्द. तर त्याच्यासाठी आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर आपण योग्य ते टू बीचं रूप वापरलेलं आहे का नाही आहे याची नेहमी खात्री करायची. तर भाषांतर काय होईल, फ्रेंच राजकडून बोलण्यात येत होती. तर बोलत, बोलतचं पॅसिव्ह वॉइस काय होईल मराठीमध्ये, बोलण्यात येत, अशा पद्धतीने. आता एक दुसरं वाक्य बघूया जे की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं आहे. का मी असं सांगत आहे, कारण की मी हेल्पिंग वर्ब इजला पाहिलं आणि इज प्रेझेंट टाईम दाखवत आहे आणि फ्लाईंग हे ॲक्शन वर्ड कसं आहे ते कंटिन्युअस फॉर्ममध्ये, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्ममध्ये आहे. तर शी इज फ्लाईंग काईट इन द स्काय. तर व्हॉट फ्लाईंग, तर आपल्याला उत्तर भेटत आहे काईट. हुम फ्लाईंग, कोणाला उडवत आहे तर काईटला. आणि हु इज फ्लाईंग, तर शी, ती उडवत आहे. अशा पद्धतीने सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपण डिसाईड करतो, हेल्पिंग वर्ब ॲक्शन वर्ब घेऊन टाकतो आणि इतर जो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे तो काय असतो, कॉम्प्लिमेंट असतो. इन द स्काय ही फ्रेज काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. मग अर्थ कसा करणार आपण, पहिलेच आपण कर्त्याचं भाषांतर करून घेतो ती, आणि मग पूर्णविरामाकडे जातो आणि तिथून आपण उलट येतो. काय, आकाशात पतंग उडवत आहे, अशा पद्धतीने. फ्लाईंग असल्यामुळे उडणेचं उडवत होईल. मग याचं आपण चेंज द वॉइस कसं करणार, पहिले ऑब्जेक्ट घेणार काईट आणि शी जो करता आहे, आता हे सर्वनाम आहे, मग सर्वनामाला आपल्याला बदलावं लागणार आहे. जेव्हा ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे रचनेमध्ये तेव्हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी जाणार आहे, पण तो सब्जेक्टच राहणार आहे, त्याची भूमिका तो बदलणार नाही आहे. ऑब्जेक्टच राहणार आहे, फक्त त्यांची जागा बदलण्यात येणार आहे. मग शीचं आपण काय करणार आहे, बाय हर. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, जे क्रियापद आहे ॲक्शन वर्ब त्याचा आपण V3 फॉर्म घेणार आहोत, पास्ट पार्टिसिपल, ते आहे फ्लाईड, टू फ्लाय, फ्लाईड, फ्लाईड, फ्लाईंग. आणि टेन्स आपल्याला कायम ठेवायचा आहे, अबाधित ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आपण बीइंगचा वापर करणार आणि जे कॉम्प्लिमेंट आहे ते आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरणार आहोत, इन द स्काय. आणि उचित असं हेल्पिंग वर्ब घेणार आहे. काईट हे एकवचनी आहे आणि एकवचनी वर्तमानकाळी प्रेझेंट टाईममध्ये आपल्याला इज वापरायचा आहे. या ठिकाणी आय सोबतच ॲम वापरता येईल.
तर मग वाक्य काय होईल, परिवर्तन कसं झालं वाक्याचं, काईट इज बीइंग फ्लाईड इन द स्काय बाय हर, म्हणजे पतंग तिच्याकडून आकाशात उडविण्यात येत आहे. मग बीइंग या ठिकाणी बीइंग फ्लाईड म्हणजे काईट उडवत नाहीये, काईटलाच उडवण्यात येत आहे, उडवणारी तीच राहणार आहे. कर्त्याची भूमिका आणि कर्माची भूमिका तीच राहणार आहे, ती बदलत नसते, फक्त त्यांची जागा बदलते. आणि अशा वाक्य परिवर्तनाला आपण चेंज द व्हॉइस म्हणतो, म्हणजे कर्तरी प्रयोगामधून आपण कर्मणी प्रयोगामध्ये येत असतो. हे झालं कंटिन्युअस टेन्सबद्दल पूर्ण इत्थंभूत माहिती. तर आपण हे 2 वाक्य वहीवर लिहावे, त्याचा सराव करावा. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये मला विचारावं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.